राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। याच्यामध्ये प्रचार सभा आणि याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप जे आहे ते आपल्याला सातत्याने होत आहे। मात्र पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आला आहे। शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष असलेले प्रमोद नाना भानगिरे प्रचार करत असताना प्रचारादरम्यान त्यांची जी गाडी आहे त्या गाडीवरती अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आली आहे। आपण सध्या बघू शकतोय की जो दगड आहे तो दगड समोर जो काचेवरती जो आहे आणि दुसरा ह्याच प्रचार करत असताना त्यांच्यासोबत असलेल्या ज्या सारिका पवार ज्या उमेदवार आहे त्या उमेदवाराला सुद्धा दगड लागलेला आहे। खरं तर हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल, कारण की पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये प्रचार करत असताना उमेदवारावर होत असलेली ही दगडफेक निश्चितच निंदनीय आहे। स्वतः प्रमोद नाना भानगिरे आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। नक्की काय प्रकार घडलेला होता? आम्ही प्रचार रॅली उरकून काळेपडळ येथील मयुरी जमिनी पार्क या सोसायटीमध्ये प्रचार बैठक लावण्यात आली होती। तिथे जात असताना मी भाषण करीत असताना काय आज्ञेखोरांनी काही विरोधकांनी आता ते फुटेज चेक करतील तर एक माझ्या गाडीवर दगडफेक केला आणि त्याचबरोबर माझं भाषण चालू असताना एक समोर दगड मारला आणि आमच्या शिवसेनेचे उमेदवार सारिकाताई पवार त्यांच्याही हाताला दगड लागलेला आहे। आणि त्यानंतर मी सिनियर PI मानसिंग पाटील यांना तक्रार दिली। आता पोलीस त्या ठिकाणी आलेले, पोलिसांना मी सांगितले की कोणी ते मारले काय मारले ते चेक करा, फुटेज त्या ठिकाणी चेक करताय, कोणी हल्ला केला काय केला। पण माझं तुम्हाला सांगायचं चॅनलच्या एवढंच सांगायचं आहे, जे काय असेल ते समोरासमोर करा। असं मागं राहून कोणी जर हल्ला करत असेल तर त्याला आम्ही त्याला सोडणार नाही। खरं तर या हल्ल्यामध्ये ज्या तुमच्या समवेतच्या ज्या उमेदवार आहेत सारिका पवार यांना काही जखम झाली, किती पद्धतीने त्यांना लागलेला आहे? नाही हल्ला झाला, ते दगड लागला त्यांच्या हाताला। मला तिने गाडीत बसलं सांगितलं की मला बी दगड लागला। त्याच्यानंतर मला आमच्या ड्रायव्हर सांगितले ह्या गाडी बी हल्ला झाला। मग मी परत रिटर्न गेलो तिथं जमिनी पार्क सोसायटीत, तक्रार दिली पोलिसांना आणि पोलीस आता ते फुटेज चेक करतात। त्यानंतर निश्चित कळेल की कोणी हल्ला केला आणि का केला आहे आणि त्याचा आता पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहे। बरं, तुमचा खरं तर हा आरोप कुणावरती आहे? कोणी केला असावा? तुम्हाला काय वाटतं, विरोधकांकडून हे घडलेलं असावा? नाही, जोपर्यंत मला फुटेज येत नाही आणि फुटेजमध्ये काय येते जे का जाणून बुजून केलं आहे का विरोधकांनी करायला आलं ते मला पहिले चेक करू द्या। ते चेक केल्यानंतर जसं तसं उत्तर दिलं जाईल। आज पुण्यामध्ये खरं तर गृहराज्यमंत्री असलेले योगेश कदम यांच्यासुद्धा पुण्यात 2 सभा होत आहेत आणि अशामध्येच हा तुमच्यावरती हल्ला होतोय। कसं बघता याच्याकडं? असं निवडणुका ह्या 15 दिवसाच्या असतात। निवडणुका झाल्यानंतर सगळे एकमेकांशी भेटत असतात, परंतु जेणेकरून असे कोणत्याही उमेदवारावर असे हल्ले झाले नाही पाहिजे, पुण्याची संस्कृती बिघडली नाही पाहिजे। ज्याने कोणी एक कृत्य केलं असेल त्याला पोलिसांनी धडा शिकवा, नाही तर आमच्या पद्धती आम्ही शिवसैनिक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। जेणेकरून काय तथ्य पहिले त्या सिटी फुटेजमध्ये काय येते त्याच्यानंतर मी उत्तर देईन त्यांना। बरं, या हल्लेखोर जे असतील त्यांना या खरं तर आमच्या माध्यमातून काय तुम्ही सांगणार आहात, तुमची काय भूमिका असणार आहे? जेणेकरून कुठल्याही पुणे शहरामध्ये एक सांस्कृतिक शहर आहे, अशा काही गोष्टी घडल्या नाही पाहिजे। कारण असं घडत असेल तर नक्की पुणे शहर पुणे शहर म्हणजे नक्कीच पुणे शहरावर जी काही अशा अनेक घटना घडतात, पुणे शहराची एक प्रकारे या ठिकाणी बदनामी होताना दिसते। कारण असे हल्ले झालेच नाही पाहिजे। निवडणुका या तात्पुरत्या असतात, परंतु जेणेकरून जे काही कृत्य केले त्याला निश्चित त्याची सजा त्या ठिकाणी मिळाली पाहिजे। थेट तुमचा आरोप कोणावरती आहे का? हे कोणी केलं असं? तुमच्या विरोधकांनी इथल्या ज्या प्रभागामधल्या असतील किंवा बाकी कोण असे विरोधक आहेत का तुमचे? मला फक्त ते फुटेज हातात येऊ द्या। जे फुटेज हातात आल्यानंतर निश्चित कळेल कोणी हल्ला केला, कोण होतं त्याच्यामध्ये, का केला आहे। मग त्याच्यानंतर मला ती नावं आल्यानंतर कळणार कुणाची लोक काय होते। मग त्याच्यानंतर मी माझं तुमच्या चॅनलचे परत पुन्हा एकदा बोलन। एकंदरीत आपण बघू शकतो की पुण्यामध्ये शिवसेनेचे शहराध्यक्ष असलेले प्रमोद नाना भानगिरे यांच्या गाडीवरती जो आहे तो अज्ञानाकडून दगडफेक करण्यात आलेले आहे। मी फुटेज जी आहे ती तपासणी करत आहे, मात्र फुटेज हाती आल्याच्या नंतर मी परत तुमच्याशी संवाद साधणार आहे। मात्र सध्या पोलीस या सर्व गोष्टीचा तपास करत आहेत, अशी प्रतिक्रिया जी आहे ती प्रमोद नाना भानगिरे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, ट्यूनर मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।